मंचावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार नमस्कार बागलाणवासियांनो. मी राजकारणातला नाही, मी समाजकारणातला आहे. राजकीय व्यासपीठावर मी लवकर जात नाही, परंतु आज राजकीय व्यासपीठ नाही आहे. महाराष्ट्राची लोकगाथा खरोखरच ही वाखाणण्यासारखी आहे व पाहण्यासारखी आहे व आज ती आपल्याला रुपालीताई व तात्यांनी जी दाखवली ती आजपर्यंत सटाणा शहरात माझ्या मते कोणीही दाखवली नाही. संस्कृती परंपरा हे घेऊन चालणारे परिवार आपल्याला गरजेचे आहेत व हे परिवार निश्चितच सटाण्यालाही पुढे घेऊन जातील. एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे मला रुपालीताईंबद्दल. एक 6 वाजता आमचे मित्र जगदीशजी मुंडावरे आणि मी पाऊस जेव्हा जोरात चालू होता तेव्हा 2 मिनटासाठी थांबलो होतो दुकानात आणि चर्चा करत होतो की पाऊस पडतो आहे, आज कार्यक्रम होणं शक्य नाही. आणि त्यावेळेस रुपालीताईंचा जगदीश भाऊंना फोन आला की काहीही झालं तरी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. एक महिलेची एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला की जी महिला सुगरण असते ती सुगरण महिला जेव्हा रोज भाकरी करते आणि ती भाकरी अशी टम्म फुगते तेव्हा तिला आनंद होत असतो. आणि ती भाकरी ज्या दिवशी टम्म फुगत नाही त्या दिवशी तिला दुःख होतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं की काय झालं असेल आज, का बरं असं झालं असेल. तोच क्षणीभाव तोच अनुभव आज आमच्या रुपालीताईंनी अनुभवलाही असेल, पण त्या अनुभवातून त्या रडल्या नाही तर त्या लढल्या आणि त्याच्या लढण्याला निश्चित बळ आलं. त्या लढण्याला बळ आलं आणि आज आपण जो जनसमुदाय इथे पाहतो आहे तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे की इतक्या जोराच्या पावसानंतरही येथे इतका जनसमुदाय मिळाला आणि आला, हे निश्चित त्यांच्यावरच्या परिवारावरचं प्रेम आहे. मी तात्यांच्या कार्यक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो व तात्यांनी हा कार्यक्रम खरंच स्मरणीय केला व हा कार्यक्रम उद्या सर्वांनी यूट्यूबवर परत दाखवावा की सटाण्यात असा सुंदर कार्यक्रम होऊ शकतो व आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. ज्यांनी अनुभव घेतला ते खरंच आज काहीतरी घरी घेऊन जाणार आहेत व ज्यांनी अनुभव नाही घेतला ते कार्यक्रमाला मुकलेले आहेत, परंतु त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून उद्या हा घरोघरी कार्यक्रम पोचवावा अशी मी तात्यांना व आयोजकांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद मला बोलू दिल्याबद्दल.